नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे। तर प्रेक्षकांनो, ज्या दिवसाची आपण सगळेजण आतुरतेने वाट बघत होतो, 2 वर्षांपासून गेली 2 वर्षांपासून आपण वाट बघत होतो की कधी एकदा अर्जुन मधुभाऊंना निर्दोष सिद्ध करतोय आणि त्याचबरोबर साक्षीला आणि प्रियाला त्यांच्या गुन्ह्याची शिक्षा मिळवून देतोय। आणि प्रेक्षकांनो, फायनली तो दिवस आलेला असतो। तर इथे अर्जुनने आता मधुभाऊंची केस निकालामध्ये नेलेली असते। तर मधुभाऊंना निर्दोष सिद्ध करत अर्जुनने साक्षीला इथे आता जन्मठेपेची शिक्षा मिळवून दिलेली असते आणि प्रियाला सुद्धा खोटं बोलली म्हणून तिला 50,000 रुपये दंड आणि त्याचबरोबर कारावासाची शिक्षा सुनावलेली असते। तर प्रेक्षकांनो, आपण बघितलं की इथे अर्जुनने मधुभाऊंना निर्दोष सिद्ध करण्यासाठी खूप प्रयत्न केलेले असतात। अगदी इथे अर्जुनने महिपत आणि साक्षीचे सगळे प्लॅन उधळून लावलेले असतात। त्यांच्या नाकीस नऊ आणत इथे मधुभाऊंना त्याने निर्दोष सिद्ध करण्यासाठी अगदी दिवस रात्र एक करून तो त्या उंचीपर्यंत आता पोचलेला असतो, जिथपर्यंत इथे आता महिपतने विचारसुद्धा केलेला नसतो। इथे अर्जुनने 2-2.5 वर्षानंतर मधुभाऊंना निर्दोष सिद्ध करण्यासाठी साक्षीच्या विरोधामध्ये ठोस पुरावे गोळा केलेले असतात आणि आता इथे पुराव्यांचा पाऊस पाडत साक्षीला तिच्या गुन्ह्याची शिक्षा मिळवून दिलेली असते आणि मधुभाऊंना निर्दोष सिद्ध केलेलं असतं। आणि पुन्हा एकदा अर्जुनने आपलं नाव मोठं केलेलं असतं आणि ते नाव म्हणजे एकही केस न हरलेला वकील म्हणून जे काही त्याने नाव कमावलेलं आहे ते नाव त्याने आपलं कायम राखून ठेवलेलं असतं। आणि प्रेक्षकांनो, इथे आता दामिनी देशमुख जिने ही केस फक्त आणि फक्त अर्जुनला हरवण्यासाठी घेतलेली असते, दामिनी देशमुख स्वतः आता तोंडावरती पडलेली असते आणि अर्जुनने पुन्हा एकदा इथे आता आपलं नाव एका वेगळ्या उंचीवरती नेऊन ठेवलेलं असतं। तर वात्सल्य आश्रम मर्डर केसने संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष वेधून घेतलेलं असतं। संपूर्ण महाराष्ट्राला एकाच गोष्टीची चिंता लागून राहिलेली असते आणि ती म्हणजे मधुभाऊ निर्दोष सिद्ध कधी होणार आणि त्याचबरोबर साक्षीला तिच्या गुन्ह्याची शिक्षा कधी मिळणार। तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये इथे आता अर्जुन कशा पद्धतीने मधुभाऊंना निर्दोष सिद्ध करतो आणि इथे साक्षी विरोधामध्ये कशा पद्धतीने पुरावे सादर करत तिला तिच्या गुन्ह्याची शिक्षा मिळवून देतो, हे बघणं खूपच जास्त रंजकदार होणार आहे। तर इथे येणाऱ्या भागामध्ये साक्षीने आता कोर्टामध्ये येत असताना तेच लॉकेट घातलेलं असतं, जे लॉकेट तुटलेलं असतं, त्याचा अर्धा तुकडा इथे आश्रमामध्ये पडलेला असतो। त्यामुळे आता ते लॉकेट साक्षीने घातल्यामुळे इथे आता अर्जुनने तिला गुन्हेगार सिद्ध करत मधुभाऊंना निर्दोष सिद्ध केलेलं असतं। आणि त्याचबरोबर प्रेक्षकांनो, अजून एक आनंदाची बातमी म्हणजे इथे आता सायली हीच आपली तन्वी आहे हे आता पूर्णाजी आणि कल्पना या दोघींच्या लक्षात आलेलं असतं। तर पूर्णाजीने सायलीच्या तळपायावरती जे काही तुळशीपत्र आहे ते बघितल्यानंतर त्यांना खात्री पटलेली असते की हीच आपली तन्वी आहे। त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे आता 2-2.5 वर्ष सायली त्यांच्या समोर असते, पण तिच्या तळपायावरती तुळशीपत्र आहे ही गोष्ट कुणालाच माहिती नसते। पण जेव्हा पूर्णाजी ते तुळशीपत्र बघते तेव्हा खूप मोठ्या गोष्टीचा धमाका झालेला असतो, कारण सत्य समोर आलेलं असतं। उशिरा का होईना पण सत्य समोर आलेलं असतं। त्यामुळे येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असे ट्विस्ट येणार आहेत। त्याच्यामध्ये आता पुढील प्रमाणे ज्या काही गोष्टी घडत जाणार आहेत त्या आपण सविस्तरपणे बघूया। प्रेक्षकांनो, आपण बघितलं इथे अर्जुन आणि सायली दोघेजण महिपतच्या घरी गेलेले असतात, कारण त्यांना साक्षीच्या विरोधामध्ये आता ठोस पुरावे गोळा करायचे असतात। अर्जुनला आश्रमामध्ये त्या अक्षराच्या पेंडंटचा अर्धा भाग सापडलेला असतो, तेव्हा अर्जुनला पूर्ण लॉकेट बघायचं असतं, कारण आता अर्धा भाग जर अर्जुनकडे आहे तर त्या पेंडंटच्या अक्षराचा अर्धा भाग हा साक्षीकडे असेल आणि तोच आपल्याला आता बघायचा आहे असं अर्जुन म्हणतो। तेव्हा अर्जुन आणि सायली तिथे जातात आणि ते लॉकेट वगैरे बघतात, त्याचा फोटो आपल्या मोबाईलमध्ये काढतात। त्याचबरोबर अजून एक मोठा पुरावा म्हणजे अर्जुन आणि सायली दोघेजण आता साक्षीचा अल्बम बघतात आणि तिचे फोटो चेक करत असताना कुठल्या फोटोमध्ये तिने ते पूर्ण असलेलं अक्षर जे एस अक्षर आहे ते आता पेंडंट कुठल्या फोटोमध्ये तिने घातलंय हे सुद्धा आता अर्जुन म्हणतो की आपल्याला बघायचं आहे। त्याच्यामुळे त्या पेंडंटवरती तिचे फोटो जर आपल्याकडे असतील तर आपल्याला पुरावे म्हणून ते वापरता येतील। तेव्हा इथे सायली आणि अर्जुन दोघेजण
आपल्या मोबाईलमध्ये पुरावे म्हणून साक्षीचे फोटोसुद्धा काढून घेतात, ज्या फोटोमध्ये तिने आता ते पेंडेंट घातलेलं आहे. तिच्या अल्बममधून बरेचसे फोटो आता अर्जुनला मिळतात. त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे आता लॉकेट साक्षीकडे आहे आणि तिचे फोटोसुद्धा काढलेत. तेव्हा इथे घरी आल्यानंतर सायलीला प्रश्न पडतो की आपण ते लॉकेट आपल्याकडे घेतलं का नाही, ते तिथेच का ठेवलं. तेव्हा अर्जुन म्हणतो, कारण आपल्याला पेंडेंटचा जो अर्धा भाग सापडला आहे तो आपण जमा केलेला नाही आहे. आपण पोलिसांना तो दिला आहे का? नाही, तो आपण आपल्याकडे ठेवला आहे. त्याच्यामुळे ते इलिगल आहे, तसं आपल्याला करता येत नाही. आणि महत्त्वाचा भाग म्हणजे आपण महिपतच्या घरी जाऊन चोरी करण्याचा प्रयत्न केला म्हणून आपल्यावरच गुन्हा दाखल झाला असता. म्हणून आपण ते लॉकेट आणू शकत नाही. आणि जर ते लॉकेट आपण आणलं असतं आणि जर कोर्टामध्ये सांगितलं असतं की हे साक्षीचं आहे आणि साक्षी म्हणाली असती की नाही नाही, हे माझं नाहीच आहे लॉकेट, हे पेंडेंट माझं नाहीच आहे, मग आपण काय केलं असतं. म्हणून आता आपल्याला असं काहीतरी करायचं आहे की साक्षी स्वतःहून ते लॉकेट घालून इथे आता आपल्या कोर्टामध्ये येईल. तिने ते लॉकेट घातलं पाहिजे आणि ती कोर्टामध्ये आली पाहिजे, असं मला आता काहीतरी करायचं आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, सायली म्हणते, पण आता अर्धं तुटलेलं पेंडेंट ती का घालेल ना. तेव्हा अर्जुन म्हणतो, तेच तर. आता आपल्याला एक गोष्ट कळली आहे की प्रिया हिकडच्या सगळ्या गोष्टी तिकडे सांगत असते. तेव्हा आता प्रिया आणि साक्षी आत्तापर्यंत जशा पद्धतीने प्लॅन करत आल्यात ना, आपल्याला सुद्धा आता त्यांच्यासारखा विचार करायला पाहिजे, असं आता अर्जुन म्हणतो. तेव्हा इथे अर्जुन आणि सायली म्हणतात की ठीक आहे, आता आपण एक काम करूया, आपण आता कोर्टाकडून वेळ मागून घ्यायचा. तेव्हा इथे आता महिपत आणि दामिनी या दोघांनी एक प्लॅन केलेला असतो. दामिनीने सांगितलेलं असतं की आपण कोर्टाची हेअरिंग उद्याच्या उद्या घ्यायची आणि असं सांगायचं की विलासचा खून हा मधुभाऊंनीच केलेला आहे आणि आय विटनेस प्रिया आहे. त्याच्यामुळे तुम्ही मधुभाऊंना कठोरातली कठोर शिक्षा करा आणि जर ते निर्दोष असतील तर तसे पुरावे सादर करा, आपण असंच म्हणायचं. आणि जर साक्षी गुन्हेगार आहे असं तुम्हाला म्हणायचं असेल तर मग तसे पुरावे सादर करा की साक्षी गुन्हेगार आहे म्हणून. आणि जर तुमच्याकडे पुरावे नसतील तर मग मधुभाऊ गुन्हेगार आहेत, कारण प्रियाने स्वतःच्या डोळ्याने खून होताना बघितलंय. त्यामुळे तुम्ही मधुभाऊंना इथे आता अरेस्ट करा आणि साक्षीला निर्दोष सिद्ध करा. असा प्लॅन आता कुणी केलेला असतो तर दामिनी देशमुखने केलेला असतो. म्हणजे सगळं खापर तिला आता अर्जुनवरती फोडायचं असतं. तर इथे साक्षी त्यावेळेला आपल्या मैत्रिणींबरोबर गेली होती असं काहीतरी आपण थातूरमातूर आता कारण सांगायचं. आणि जर अर्जुनला संशय असेल तर मधुभाऊ कशा पद्धतीने निर्दोष आहेत हे तू सिद्ध कर, असं आपण आता कोर्टामध्ये म्हणायचं. तर इथे आता प्रेक्षकांना दामिनी देशमुखने आता अर्जुनला हरवण्याचा संपूर्ण प्लॅन तयार केलेला असतो. पण इथे आता अर्जुन काही हरणार नसतो. उलट अर्जुन इथे आता दामिनी देशमुखला तिच्याच प्लॅनमध्ये अडकवणार असतो. कोर्टाची हिअरिंग आता दुसऱ्या दिवसाचीच घेतलेली असते. तेव्हा अर्जुन आणि सायली यांना प्रश्न पडलेले असतात की उद्याचीच हिअरिंग ह्या दामिनी देशमुखने का घेतली असेल, तिच्याकडे काही ठोस पुरावे असतील का. तेव्हा इथे अर्जुन थोडा टेन्शनमध्ये आलेला असतो. तेव्हा इथे कोर्टाची हिअरिंग असते. अर्जुन वगैरे सगळेजण आता कोर्टामध्ये हजर झालेले असतात. तेव्हा इथे दामिनी देशमुख ओपनिंग स्टेटमेंट देते आणि म्हणत असते की जज साहेब, मला तुम्हाला सांगायचं आहे की अर्जुन सुभेदार मुद्दामून इथे मधुकर पाटील यांना वाचवण्यासाठी 2 वर्ष ही केस खेचण्याचा प्रयत्न करतायत. 2-2.5 वर्ष व्हायला आली तरीसुद्धा एका केसचा निकाल लागलेला नाही आहे. याला काय अर्थ आहे. जर मधुकर पाटील निर्दोष आहेत असं अर्जुन सुभेदार यांचं म्हणणं आहे तर मग तसे पुरावे सादर करायला सांगा. नाहीतर इथे आता विलासचा खून मधुकर पाटील यांनी केलाय हे स्वतः आता प्रिया मधुकर यांनी आपल्या डोळ्याने बघितलेलं आहे. आणि त्यामुळे मला असं म्हणायचं आहे की जर तसे पुरावे ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार यांना सादर करायचे नसतील तर मग मधुकर पाटील यांना इथे शिक्षा होऊ देत आणि साक्षी म्हणजे माझ्या अशिलाला निर्दोष सिद्ध करावं, माझी ही विनंती आहे. त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे आता जज साहेबांनी निकाल दिलेला असतो की ठीक आहे, आता फक्त 1 महिना तुम्हाला दोघांना सुद्धा दिला जाणार आहे. आता 1 महिन्यामध्ये ह्या केसचा निकाल लागलाच पाहिजे अशी ऑर्डर आता जज साहेबांनी दिलेली असते. 1 महिन्याच्या आत पुरावे सादर करायचे आणि आपापल्या आशिलाला निर्दोष सिद्ध करायचं, नाहीतर मग इथे दोघांना सुद्धा शिक्षा होणार असा जज साहेबांनी निकाल दिलेला असतो. तेव्हा आता 1च महिना उरलेला असतो. 1 महिन्यामध्ये वात्सल्य आश्रम मर्डर केस ही आता क्लोज करायची आहे. आता इथे अर्जुनला मधुभाऊंना निर्दोष सिद्ध करायचंच असतं.
त्यामुळे इथे अर्जुनने आता शेवटची कोर्टाला विनंती केलेली असते आणि तो म्हणालेला असतो की आता फक्त 1 महिन्यामध्ये मला ही केस क्लोज करायची आहे, तेव्हा फक्त मला आता एकदा वात्सल्य आश्रममध्ये जाण्याची परवानगी हवी आहे. मला फक्त 1 दिवस आता वात्सल्य आश्रमामध्ये जायचं आहे काही वेळेसाठी. हवं तर तुम्ही इथे पोलिसांना सुद्धा माझ्याबरोबर पाठवा, असं अर्जुन म्हणालेला असतो. तेव्हा कोर्टाने आता त्याची विनंती मान्य केलेली असते, कारण फक्त शेवटचे 30 दिवस दिलेले असतात. त्याच्यामध्ये आता अर्जुनला इथे मधुभाऊंना निर्दोष सिद्ध करायचं असतं. त्यानंतर प्रेक्षकांनो, सायली अर्जुन दोघेजण आता घरी येतात. तेव्हा सायली म्हणत असते की सर आता काय करायचं. अर्जुन म्हणतो की उद्या आपण आता जायचं आणि तिथे गेल्यानंतर वात्सल्य आश्रमामध्ये आपल्याला शोधाशोध करत असताना अर्धा पेंडेंटचा तुकडा सापडला असं आपण पोलिसांना सांगायचं आणि तो तुकडा आपण एका विश्वासू इन्स्पेक्टरकडे द्यायचा. आपण तो त्याला तिथे स्टोरूममध्ये वगैरे ठेवायला सांगायचं नाही, तो खिशामध्येच ठेवायला सांगायचं. मागच्या वेळेला स्टोरूमला आग लावली होती, ह्या वेळेला तसं काही होता कामा नये. आणि अर्जुन म्हणतो मिसेस सायली आता आपल्याला एक प्लॅन करायचा आहे, आपल्याला साक्षीपर्यंत खोटी माहिती पोचवायची आहे. तेव्हा आपण घरी आल्यानंतर म्हणायचं की आपल्याला तिथे एक लॉकेट सापडलेलं आहे आणि ते लॉकेट कदाचित साक्षीचंच आहे, पुरावा म्हणून आपण कोर्टामध्ये ते सादर करू शकतो असं आपण आता सांगायचं. म्हणजे इथे प्रियापर्यंत ती माहिती पोचली पाहिजे. तर इथे आता प्रियाने ते बोलणं ऐकलं की ती आपोआप जाणार आणि ते बोलणं ती इथे साक्षीला फोन करून सांगणार. तेव्हा आता साक्षी म्हणणार की त्यावेळेला मी कुठलं लॉकेट घातलं होतं हे तर मला आता आठवतच नाही आहे. तेव्हा इथे आता प्रिया म्हणत असते की साक्षी तुला एक काम करावं लागणार आहे, तुझ्याकडे असं काहीतरी आहे का, म्हणजे लॉकेट वगैरे जे तुझ्यासाठी खूपच जास्त स्पेशल आहे, तुझ्या आईने किंवा तुझ्या अण्णांनी तुला दिलेलं, जे तू प्रत्येक वेळेला घालत असतेस. म्हणजे ते आता लॉकेट तुझं आहे की दुसरं कुणाचं आहे आपल्याला माहिती नाही, पण ते लॉकेट तुझं असेल तर मग ते लॉकेट अर्जुन कोर्टामध्ये सादर करेल आणि तू विलासचा खून झाला तेव्हा तिथेच होतीस हे तो सिद्ध करेल. तेव्हा इथे साक्षी म्हणते ठीक आहे, माझ्या आईने मला दिलेलं जे लॉकेट आहे ना ते अर्ध तुटलं आहे, पण माझ्या आईने दिलं आहे म्हणून प्रत्येक वेळेला मी तेच घालते, तिचा आशीर्वाद सदैव माझ्याबरोबर असावा म्हणून मी तेच घालते. इथे कोर्टामध्ये आता इमोशनल ड्रामा करण्यासाठी मी माझ्या आईने मला दिलेलं लॉकेट मी घालणार आहे. म्हणजे मी कोर्टामध्ये सांगणार की मी प्रत्येक वेळेला हेच लॉकेट घालत असते, त्याच्यामुळे अर्जुनला मिळालेलं लॉकेट माझं नाहीच आहे, असं आता साक्षी प्रियाला म्हणत असते. तर इथे अर्जुन आणि सायली या दोघांनी हा मुद्दामून केलेला प्लॅन असतो. तेव्हा ठरल्याप्रमाणे अर्जुन सायली वात्सल्य आश्रमामध्ये जातात. तिथे आता त्या पेंडेंटचा तुटलेला तुकडा त्यांना भेटला असं दाखवतात आणि पोलिसांकडे एका विश्वासू पोलिसांकडे अर्जुन ठेवायला देतो आणि त्याला सांगतो की हे फक्त तुमच्याकडे जपून ठेवायचं आहे, जेणेकरून ते कुणीही म्हणजे महिपतच्या हातामध्ये देता कामा नये. मागच्या वेळेला स्टोरूमला आग लावली होती तेव्हा मी तुम्हाला इथे अगदी मनापासून सांगतोय की ही गोष्ट तुम्ही तुमच्याजवळच ठेवा आणि कोर्टामध्ये गेल्यानंतर तुम्ही ती मला द्या. तेव्हा इथे आता इन्स्पेक्टर म्हणतात की ठीक आहे, मी तुम्हाला इतकी मदत करायला तयार आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता अर्जुन आणि सायलीने ठरल्याप्रमाणे घरी येतात आणि प्रियाला ऐकू जाईल असं सायली अर्जुन जोरजोरात म्हणत असतात की बरं झालं ना आपल्याला ते लॉकेट मिळालं, आता बघा साक्षीला शिक्षा होणारच. जेव्हा विलासचा खून झाला तेव्हा साक्षी हेच लॉकेट घालून आले असेल, ते सोन्याचं आहे ना म्हणून. तेव्हा प्रिया लगेच साक्षीला फोन करते आणि मग साक्षी म्हणते की ठीक आहे, माझ्या आईने जे लॉकेट मला दिलं आहे ना तेच पेंडेंट मी घालणार आहे. ते जरी तुटले ना एस अक्षराचं तरीसुद्धा मी ते मुद्दामून घालणार आणि म्हणणार की याच्याशिवाय मी दुसरं कुठलं लॉकेट घालतच नाही. तेव्हा इथे आता साक्षीचा प्लॅन तिच्यावरतीच आता उलटा फिरणार असतो. कारण प्रेक्षकांनो, इथे आता कोर्टाची हेअरिंग अर्जुनने घेतलेली असते. 1 दिवस मिळालेला असतो वात्सल्य आश्रमामध्ये जाऊन शोधाशोध करण्याचा आणि त्याच्यामध्ये तो पेंडेंटचा अर्धा तुटलेला भागच त्याला फक्त सापडतो. मुद्दामून इकडे तिकडे अर्जुन टाईमपास करतो. त्यानंतरला इथे आता जज साहेबांसमोर तो पुन्हा एकदा साक्षीला विचारतो की जेव्हा विलासचा खून झाला तेव्हा तुम्ही कुठे होता. तेव्हा ती म्हणते की मी माझ्या मैत्रिणींबरोबर फिरायला गेले होते, तेव्हा मी इथे नव्हतेच. तेव्हा अर्जुन म्हणतो हो का, मग तुमचं पेंडेंट मला सापडलं आहे. आणि तो इथे नाटक करतो, तो एक वेगळंच पेंडेंट आता तिला दाखवतो आणि म्हणतो की हे तुमचंच आहे ना.
तेव्हा साक्षी म्हणते, अजिबात नाही, मी अशी सोन्याचे पेंडेंट दुसरे घालतच नाही, कारण मला माझ्या आईने हे पेंडेंट दिलं आहे. माझ्या आईचा आशीर्वाद नेहमी माझ्याबरोबर असावा असं मला वाटत असतं आणि म्हणून माझ्या आईने लहानपणी मला हे गिफ्ट केलं आहे. साक्षी नावाचं हे आता माझं साक्षी नावाचं अक्षर आहे आणि त्याचबरोबर हे पेंडेंट मला माझ्या आईने गिफ्ट केलं आहे. त्याचा अर्धा भाग तुटला आहे, पण तरीसुद्धा मी ते घालते, कारण ते माझ्यासाठी खूपच जास्त अनमोल आहे. म्हणून आतासुद्धा माझ्या आईचा आशीर्वाद माझ्यावरती असावा, माझी आई माझ्याजवळ आहे असं मला वाटावं, म्हणून मी हे लॉकेट अजूनही गळ्यामध्येच घातलं आहे, असं आता साक्षी सगळ्या कोर्टासमोर मुद्दामून नाटक करत असते. तेव्हा इथे अर्जुनला आता तेच हवं असतं. अर्जुन म्हणतो, नक्की हे लॉकेट तुमचंच आहे? म्हणजे हे पेंडेंट जे अर्ध तुटलं आहे ते तुमच्या आईने तुम्हाला गिफ्ट केलं होतं? तेव्हा साक्षी म्हणते, हो, अगदी बरोबर. तेव्हा अर्जुन तिला पुन्हा विचारतो की याचा अर्थ ज्या वेळेला विलासचा खून झाला त्यावेळेला तुम्ही आश्रमात गेलातच नाही, म्हणजे याआधी तुम्ही कधीच गेला नाहीत? तेव्हा इथे आता साक्षी म्हणते, नाही, मी कधीच गेले नव्हते. तेव्हा अर्जुन म्हणतो, ठीक आहे. तेव्हा तो इथे इन्स्पेक्टर साहेबांना बोलावतो आणि त्यांच्याकडे जे अर्जुनने आता ठेवायला पेंडेंट दिलेला असता त्याचा तो अर्धा तुटलेला भाग तो इन्स्पेक्टर साहेबांकडे मागतो आणि त्यानंतर अर्जुन म्हणतो की हे बघा जज साहेब, साक्षी शिखरेने आता स्वतःच्या तोंडाने कबूल केलं की तिच्या आईने तिला एस अक्षराचं पेंडेंट बनवलं होतं आणि त्याच्यामध्ये हिरे वगैरे आहेत आणि त्याचा भाग अर्धा तुटलेला आहे आणि तरीसुद्धा ते पेंडेंट तिने घातले, कारण ते तिच्यासाठी खूपच जास्त अनमोल आहे असं ती आता म्हणाली. म्हणूनच मला त्याचा अर्धा तुटलेला भाग इथे आता कोर्टामध्ये दाखवायचा आहे. हा अर्धा तुटलेला भाग मला काल वात्सल्य आश्रमामध्ये सापडला आणि तो एका कोपऱ्यामध्ये जाऊन बसला होता, पण तो मला सापडला आणि तो आता साक्षी शिखरेच्या इथे आता अर्ध तुटलेल्या पेंडेंट बरोबर मॅच होतंय का ते आपण बघूया. तेव्हा अर्जुन आता त्या लॉकेटजवळ जातो आणि ते पेंडेंट अर्ध पेंडेंट त्याला त्याच्याकडे असलेलं अर्ध पेंडेंट जॉईन करतो आणि म्हणतो, बघा जज साहेब, याचा अर्थ काय होतो? याचा अर्थ हाच होतो की साक्षी शिखरे ज्या वेळेला विलासचा खून झाला त्यावेळेला वात्सल्य आश्रमामध्ये होती आणि म्हणूनच त्यावेळेला झटापटीमध्ये तिचं हे पेंडेंट अर्ध तुटलं आणि ते वात्सल्य आश्रमामध्ये पडलं होतं आणि बाकीचं अर्ध तिच्या लॉकेटमध्ये तसंच होतं. तेव्हा इथे प्रेक्षकांनो, आता अर्जुनने खूपच हुशारीने इथे आता साक्षीला तिच्याच प्लॅनमध्ये अडकवलेलं असतं. तर इथे आता आपल्या आईच्या प्रेमाचं नाटक करत तिला आता या सगळ्यातून पळ काढायचा असतो, पण अर्जुनने हा सगळा प्लॅन केलेला असतो हे आता प्रियाच्या नंतर लक्षात येतं. त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे आता ते बुटीकचं कार्ड, तर इथे त्या प्रीती बुटीकचं जे कार्ड असतं ते सुद्धा अर्जुन दाखवतो आणि म्हणतो की बघा, या रजिस्टरमध्ये सगळ्या साक्षीच्या नावाच्या सह्या आहेत. ह्या रजिस्टरमध्ये तिचं नाव आहे, कारण ती नेहमी शॉपिंग करण्यासाठी प्रीती बुटीकमध्ये जायची, त्याच्यामुळे तिथे सुद्धा साक्षी जात होती आणि ते तिचं बुटीकचं कार्ड हे वात्सल्य आश्रमामध्ये पडलं होतं. आता वात्सल्य आश्रमातली कुठलीच व्यक्ती प्रीती बुटीकमध्ये जाऊ शकत नाही, कारण ते खूपच जास्त एक्सपेन्सिव्ह मॉल आहे. त्याच्यामुळे इथे आता ते एक्सपेन्सिव्ह बुटीक आहे असं अर्जुन सांगतो. ते कार्ड साक्षीचंच आहे हे सुद्धा पुराव्यानिशी सिद्ध होतं. तो लॉकेटचा तुकडा, जे एक्स अक्षराचं जो तुकडा आहे तो सुद्धा साक्षीचाच आहे, असे बरेचसे पुरावे अर्जुनने आता कोर्टामध्ये सादर केलेले असतात आणि त्यामुळे प्रेक्षकांनो, साक्षी गुन्हेगार आहे आणि मधुभाऊ निर्दोष आहेत हे सुद्धा कळलेलं असतं. तेव्हा इथे आता प्रियाला जेव्हा प्रश्न विचारले जातात तेव्हा प्रिया तर आता इतकी घाबरते की तिला आता काय बोलावं आणि काय नाही बोलावं ते काही कळतच नाही. जेव्हा अर्जुन तिला प्रश्न विचारतो तेव्हा ती काय बोलत असते तिलाच कळत नसतं. त्यामुळे इथे आता साक्षी ही गुन्हेगार आहे हे अर्जुनने पुराव्यानिशी सिद्ध केलेलं असतं आणि त्याचबरोबर मधुभाऊ निर्दोष आहेत हे सुद्धा सिद्ध झालेलं असतं. त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे आता साक्षीला तिच्या गुन्ह्याची शिक्षा मिळालेली असते, तिला जन्मठेपेची शिक्षा सुनावलेली असते आणि प्रियाने कोर्टामध्ये खोटी साक्ष दिली म्हणून तिलासुद्धा इथे आता 6 महिन्यासाठी जेलची हवा खायला पाठवलेली असते. त्यानंतर इथे आता 6 महिन्यासाठी प्रिया जेलमध्ये गेलेली असते, कारण तिने खोटी साक्ष दिलेली असते आणि त्याचबरोबर 50,000 रुपये दंडसुद्धा तिला आता भरावा लागणार असतो. त्यामुळे इथे आता साक्षीच्या डोक्याला खूपच जास्त ताप झालेला असतो. शेवटीला 2 वर्षानंतर तिला तिच्या गुन्ह्याची शिक्षा मिळालेली असते आणि मधुभाऊ निर्दोष सिद्ध झालेले असतात. तेव्हा आता मधुभाऊ निर्दोष सिद्ध झाल्यानंतर इथे आता प्रिया तर जेलमध्ये गेलेली असते. सायली आता घरी येते तेव्हा इथे पूर्णाजी सायलीला म्हणते की सायली, आम्हाला माफ कर गं,
त्या तन्वीच्या बोलण्यावरती आम्ही विश्वास ठेवला. मधुभाऊंच्या विरोधात खोटी साक्ष दिली होती. शेवटीला अर्जुनने मधुभाऊंना निर्दोष सिद्ध केलं, कारण त्याची सत्याची बाजू होती. तेव्हा इथे आता पूर्णाजी म्हणते की आमच्यामुळे न कळतपणे का होईना पण मधुभाऊ आणि तुम्ही दोघेजण दुखावले गेलात, त्यासाठी मी संपूर्ण घराकडून तुमची माफी मागते. तेव्हा इथे मधुभाऊ सायली म्हणत असतात की माफी मागू नका, कारण का तुम्ही तरी काय कराल, जे तुम्हाला सांगण्यात आलं त्याच्यावरतीच तुम्ही विश्वास ठेवलात, असं मधुभाऊ म्हणतात. तेव्हा इथे प्रताप काका, कल्पना सगळेजणच त्यांची आता माफी मागतात. अगदी अश्विनसुद्धा. इथे अश्विनच्या समोरसुद्धा प्रियाचं कारस्थान आता आलेलं असतं. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता पूर्णाजी सायलीची खूप जास्त काळजी घेत असते, कारण सायली या धावपळीमध्ये वीक झालेली असते, तिला चक्कर वगैरे येत असते. तेव्हा पूर्णाजीने सायलीसाठी इथे आता छान थंड दूध प्यायला तिला दिलेलं असतं, हळद वगैरे घालून. तेव्हा सायली म्हणते, पूर्णाजी अहो तुम्ही माझी कशाला एवढी काळजी घेत आहे, आता मी बरी आहे. तेव्हा पूर्णाजी म्हणते की सायली अगं असू दे, मलासुद्धा तुझे लाड करू दे. तू 2-3 वर्ष आम्ही तुझा इतका राग केला, तिरस्कार केला, पण सून म्हणून तू कुठेही कर्तव्याला कमी पडली नाहीस. या घरातल्या चाव्या तुझ्याकडून काढून घेण्यात आल्या होत्या ना, त्या मी आता तुला परत देते, असं आता पूर्णाजी म्हणते. त्यानंतर प्रेक्षकांनो, कल्पनासुद्धा इमोशनल झालेली असते. तेव्हा इथे सायली जाते, कल्पनाला आणि पूर्णाजीला मिठी मारते आणि त्यांचीसुद्धा ती पुन्हा माफी मागते. ती म्हणते, माझ्याकडून तुम्ही नकळतपणे दुखावला गेला होतात, त्यासाठी खरंच मी मनापासून तुमची माफी मागते. त्यानंतर इथे प्रियाचा खोटाडेपणा आता सगळ्यांना कळलेलाच असतो. तेव्हा इथे सायली आता निवांत आपल्या रूममध्ये झोपलेली असते. सकाळी सगळ्यात आधी लवकर उठणारी सायली आज निवांत झोपली आहे, कारण मधुभाऊ हे निर्दोष सिद्ध झालेले असतात, त्यामुळे ती आता शांतपणे झोपलेली असते. तेव्हा पूर्णाजी तिच्या रूममध्ये तिला बघायला जाते. तेव्हा इथे पूर्णाजी आणि त्याचबरोबर अस्मिता दोघीजणी आता सायलीच्या रूममध्ये जातात. इथे अर्जुन आता तयार वगैरे होऊन बाहेर आलेला असतो. सायली झोपली का असं विचारल्यानंतर अर्जुन म्हणतो, हो आज ती शांतपणे झोपली. तेव्हा पूर्णाजी तिला बघायला जाते. तेव्हा इथे सायलीचा तळपाय पूर्णाजीला दिसतो. तेव्हा ती म्हणते की येथे सायलीच्या पायाला काय लागले, तिच्या तळपायावरती तुळशीपत्राची खूण आहे का. तेव्हा इथे पूर्णाजी जाते आणि सायलीला म्हणते, सायली बाळा अगं ठीक आहेस ना तू, आज इतकी उशिरापर्यंत झोपलीस. तेव्हा सायली पटकन जागी होते आणि म्हणते, पूर्णाजी माफ करा मला, काल रात्री मी निवांत झोपले ना, मधुभाऊसुद्धा निर्दोष सिद्ध झाले आणि तुम्ही मला इथे हळद टाकून थंड दूधसुद्धा प्यायला दिलं होतं, त्यामुळे मी झोपले. तेव्हा पूर्णाजी म्हणते, तुझ्या तळपायाला काय लागलं आहे. तेव्हा ती म्हणते, ही तर तुळशीपत्राची खूण आहे. तेव्हा इथे पूर्णाजी म्हणते, तुळशीपत्राची खूण तुझ्या पायावरती कशी. तेव्हा ती म्हणते, ही तर माझी जन्मखूण आहे. तेव्हा इथे आता सायलीच्या पायावरती ही तुळशीपत्राची खूण बघितल्यानंतर पूर्णाजीला वाटतं, हीच तर माझी तन्वी नाही आहे ना. तेव्हा पूर्णाजी आता मधुभाऊंना बोलावते आणि ती विचारते की सायली तुम्हाला कुठे भेटली, मला सगळं सत्य तुम्ही सांगा. तेव्हा इथे मधुभाऊ सांगतात की सायलीच्या गाडीचा अपघात झाला होता, ती रडत एका मंदिराच्या बाजूला बसली होती, तेव्हा तिथे ती मला सापडली. तिच्या हातामध्ये एक बाहुली होती आणि ज्या दिवशी सापडली तो अर्जुनच्या वाढदिवसाचा दिवस असतो आणि ज्या दिवशी ती सापडली म्हणून तोच दिवस मधुभाऊ तिचा वाढदिवस साजरा करत असतात. तेव्हा इथे सायली आता त्याच दिवशी सापडली ज्या दिवशी अर्जुनचा वाढदिवस होता. तेव्हा इथे आता पूर्णाजी म्हणते, मग त्याच दिवशी तर माझ्या तन्वीच्या गाडीचा अपघात झाला होता, मग ही तर माझी तन्वी नाही आहे ना. त्यामुळे इथे आता तिच्यासुद्धा तळपायावरती तुळशीपत्राची खूण आहे, प्रियाच्या पायावरती नव्हती. तेव्हा इथे आता पूर्णाजीला सायलीच आपली तन्वी आहे हे सत्य आता कल्पना, पूर्णाजी सगळ्यांना कळलेलं असतं, त्यामुळे घरामध्ये डबल आनंद असतो.